नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेले जीकेचे प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार, तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा। बघा, पहिला प्रश्न आहे, दशावतार म्हणजे काय? तर सांगा। तर बघा, दशावतार म्हणजे भगवान विष्णूचे 10 अवतार। हो। कोकणातील पारंपरिक नाट्य प्रकार, हे सुद्धा बरोबर आहे। तर काय येणार? ए व बी दोन्ही, ऑप्शन सी। दशावतार म्हणजे काय येणार? भगवान विष्णूचे 10 अवतार, त्यालाही दशावतार म्हणतात। आणि कोकणातील पारंपरिक नाट्य प्रकार सुद्धा आहे दशावतार, म्हणून काय येणार? ऑप्शन ए व बी दोन्ही। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महात्मा कोणास म्हणतात? तर सांगा। तर बघा, ज्योतिराव फुले यांना आपण महात्मा म्हणतो, महात्मा ज्योतिराव फुले। तसेच मोहनदास करमचंद गांधी यांना सुद्धा आपण महात्मा म्हणतो। तर काय येणार? ऑप्शन ए व बी दोन्ही। ज्योतिबा फुले तसेच महात्मा गांधी यांना आपण महात्मा ही उपाधी दिलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, या ओळी ज्योतिबा फुले यांच्या कोणत्या ग्रंथातील आहेत? तर सर्वात आधी लक्षात ठेवा, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, ह्या ओळी कोणाच्या आहे? तर ह्या आहे ज्योतिबा फुले यांच्या आहे। आणि यांच्या कोणत्या ग्रंथातील आहे? तर यांच्या शेतकऱ्यांचा आसूड, शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातील या ओळी आहे। बघा, महात्मा ज्योतिराव फुले यांचे ग्रंथ नेहमी विचारले जातात। गुलामगिरी त्यांचा आहे, शेतकऱ्यांचा आसूड त्यांचा आहे, ब्राह्मणांचे कसब सुद्धा ज्योतिराव फुल्यांचा आहे। सत्यधर्माची स्थापना महात्मा ज्योतिबा फुलेंनी कधी केली? 24 सप्टेंबर 1873। 24 सप्टेंबर 1873 ला महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, लक्षात ठेवा। वारंवार परीक्षेत विचारले जाते तारीख। राजभवनचे नवीन नामकरण काय झाले आहे? तर सांगा। प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देत चला। ज्या प्रश्नाचं उत्तर येते तुम्हाला किंवा नाही येत, प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देत चला, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल। आणि जो प्रश्नाचं उत्तर चुकते ते नेहमीच लक्षात राहते। तर राजभवनचे नवीन नामकरण काय झाले आहे? लोकभवन। राजभवनचे नवीन नाव काय झाले आहे? लोकभवन। नेक्स्ट क्वेश्चन आहे, C60 हा पोलीस फोर्स खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, याचा आन्सर आहे गडचिरोली। C60 हा पोलीस फोर्स खालीलपैकी गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे। ते टायपिंग मिस्टेक आहे, ठीक आहे। गडचिरोली। महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? बघा, या प्रश्नाचं उत्तर सर्वांना येत असेल। ज्यांना ह्या प्रश्नाचे उत्तर येत नाही त्यांना खरोखरच खूप अभ्यासाची गरज आहे। तर बघा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू। शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रेथ अनालायझर टेस्टने काय तपासले जाते? ब्रेथ अनालायझर टेस्टने काय तपासले जाते? तर बघा, त्याने तपासले जाते वाहन चालकाने मद्यप्राशन केले आहे का? वाहन चालकाने मद्यप्राशन केले आहे की नाही, हे ब्रेथ अनालायझर टेस्टने तपासले जाते। ट्रॅफिक पोलीस वाल्यांजवळ आजकाल काय असते? ती मशीन असते, ती आपल्या तोंडामध्ये ठेवतात आणि आपल्याला फुंकायला लावतात। तर त्या मशीनचं नाव आहे ब्रेथ अनालायझर। त्यामुळे त्यांना माहित पडते की तुमच्यात अल्कोहोल घेतले आहे की नाही आणि किती अल्कोहोल पाहिजे। 100 ml 100 ml रक्तामध्ये 0.03% पेक्षा जास्त अल्कोहोल नाही पाहिजे। आनंददायी शनिवार ही संकल्पना काय आहे? तर बघा मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगा। आणि जर तुम्हाला माहित नसेल या प्रश्नाचं उत्तर, तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सांगणार। तर तुम्ही आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, तेथे सर्व महत्वाची अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहते। टूर द फ्रान्सच्या धर्तीवर महाराष्ट्रात नजीकच्या काळात कोणत्या जिल्ह्यात सायकलिंग स्पर्धा पार पडल्या? बघा, टूर द फ्रान्सच्या धर्तीवर महाराष्ट्रात नजीकच्या काळात
पुणे जिल्ह्यामध्ये सायकलिंग स्पर्धा पार पडल्या. टूर दी फ्रान्सच्या धर्तीवर महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये सायकलिंग स्पर्धा पार पडली. महत्वाचा प्रश्न आहे, करंट अफेअर वरील कुठल्या ना कुठल्या परीक्षेत नक्कीच येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्त्रीलिंगी शब्द ओळखा. काय असतो? आपण कागद, तो कागद म्हणतो, तो कागद. आयुष्य, ते आयुष्य. आठवण, ती आठवण. प्रश्न, तो प्रश्न. बघा, तो, ती, ते जर लावला तर आपल्याला लिंग माहित पडते. तो असला तो कागद तर काय झाला? पुल्लिंग. आयुष्य, ते आयुष्य तर काय झालं? नपुंसक लिंग. आठवण, ती आठवण ही काय झालं? स्त्रीलिंगी. प्रश्न, तो प्रश्न, पुल्लिंगी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे रचनाकार कोण आहेत? तर सांगा. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे राजा बडे. जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे रचनाकार आहेत राजा बडे. आणि हे गीत गायले कोणी आहे? साहिर साबळे. साहिर साबळे यांनी जय जय महाराष्ट्र माझा गीत गायले आहे. रचनाकार विचारलं तर राजा बडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रसार माध्यमांनी लोकशाहीला कितवे स्थान म्हटले जाते? काय काय टाईप करते रे बाबा. हा, हे स्थान आहे. प्रसार माध्यमांना लोकशाहीमध्ये कितवे स्थान म्हटले जाते? प्रसार माध्यमांना लोकशाहीचं कितवे स्थान म्हटले जाते? तर सांगा, कमेंट करा आन्सर. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे चौथे. प्रसार माध्यमांना लोकशाहीचे चौथे स्थान मानले जाते. प्रसार माध्यमांना लोकशाहीचे चौथे स्थान मानले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोकशाहीची शेवटची कडी कोणाला म्हणतात? तर सांगा, कमेंट करा आन्सर. बघा मित्रांनो, लोकशाहीची शेवटची कडी ग्रामपंचायतला. ग्रामपंचायतला लोकशाहीची शेवटची कडी म्हणतात. ग्रामपंचायतला लोकशाहीची शेवटची कडी म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बेकायदेशीर अटक झाली तर सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? काय दाद मागता येते? तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे हेबियस कॉर्पस. बेकायदेशीर जर अटक झाली तर सर्वोच्च न्यायालयाकडे तुम्ही हेबियस कॉर्पस या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते. आणि याचा कलम कोणता आहे? अतिशय महत्वाचा कलम आहे 32. कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाकडे, लक्षात ठेवा, कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाकडे तुम्ही दाद मागू शकता. जर तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर. मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर तुम्ही डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकता कलम 32 नुसार. आणि उच्च न्यायालयाकडे जाण्याचा कलम कोणता आहे? तर कलम 226. कलम 226 नुसार उच्च न्यायालय. आणि सुप्रीम कोर्टासाठी 32. लक्षात ठेवा, त्याला हेबियस कॉर्पस म्हणतात. महाराष्ट्रचा राज्य प्राणी कोणता आहे? आताच झालाय, कमेंट करा आन्सर. रिपीट झाला तो प्रश्न. खालीलपैकी कोणती अखिल भारतीय सेवा नाही? तर बघा, भारतीय प्रशासनिक सेवा म्हणजेच काय आहे? हे IAS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, ही अखिल भारतीय सेवा आहे. भारतीय पोलीस सेवा, इंडियन पोलीस सर्व्हिस, IPS. भारतीय वन सेवा, IFS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. भारतीय टपाल सेवा ही अखिल भारतीय सेवामध्ये येत नाही. भारतीय टपाल सेवा ही अखिल भारतीय सेवामध्ये येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहे? भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य. तर भारतीय राज्यघटना लिखित राज्यघटना आहे का? हो. मूलभूत हक्कांचा समावेश केला आहे का भारतीय राज्यघटनेमध्ये? हो. कोणत्या कलम मध्ये? तर 12 ते 35 मध्ये. 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क जोडले आहे. 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क जोडले आहेत. मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे का भारतीय राज्यघटनेत? तर हो. म्हणजेच काय येणार? वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व हे भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहत नाही? बघा विद्यार्थ्यांनो, ज्या जिल्ह्यांचा पेपर असतो त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याशी रिलेटेड 2 ते 3 प्रश्न विचारले आहेत.
2 ते 3 प्रश्न नेहमीच विचारले जातात, म्हणून जिल्हा विशेष सुद्धा करून घ्या. मी मुंबई जिल्हा विशेषवर लेक्चर घेतलाय, ते तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या. मुंबई जिल्हा विशेष बाय स्टार अकॅडमी सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. करून घ्या. त्यावर 1 ते 2 प्रश्न येण्याचे चान्सेस असतात. तर कोणती नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहत नाही? तिलारी वाहते, गड नदी वाहते, कर्ली सुद्धा वाहते. तर कोणती नदी वाहत नाही? सूर्या नदी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माहिती तंत्रज्ञान कायदा कशाशी संबंधित आहे? माहिती तंत्रज्ञान काय आहे? आयटी ऍक्ट. कधीचा आयटी ऍक्ट? आयटी ऍक्ट आहे 2000चा. लक्षात ठेवा, हे सुद्धा विचारलं जाते, माहिती तंत्रज्ञान कायदा कधीचा आहे? तर तो आहे आयटी ऍक्ट 2000चा. आणि हा कशात संबंधित आहे? तर हा संबंधित आहे सायबर गुन्ह्याशी. कशात संबंधित आहे? सायबर गुन्ह्याशी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय दंड विधानाची जागा कोणत्या नवीन कायद्याने घेतली आहे? तर बघा, भारतीय दंड विधानाची नवीन जागा घेतली आहे भारतीय न्याय संहिता. भारतीय दंड विधानाचे नाव काय झाले आहे? भारतीय न्याय संहिता, BNS. ठीक आहे. महाराष्ट्र पोलिसांचे मोटर परिवहन विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा, कमेंट करा आन्सर. महाराष्ट्र पोलिसांचे मोटर परिवहन विभागाचे मुख्यालय पुणेमध्ये आहे. महाराष्ट्र पोलिसांचे मोटर परिवहन विभागाचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, VBGRAMG हे केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेचे नवीन नाव आहे? कमेंट करा. येत आहे का तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर? माहिती पाहिजे, करंट अफेअरचा महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करा, विचारला जाणार. VBGRAMG हे केंद्र सरकारच्या मनरेगा योजनेचे नवीन नाव आहे. मनरेगा योजनेचे नवीन नाव काय झाले आहे? VBGRAMG. याचा फुल फॉर्म काय? विकसित भारत. VB म्हणजे विकसित भारत, G म्हणजे गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन, आणि हा G म्हणजे ग्रामीण. बघा, पुन्हा एकदा सांगतो, VB म्हणजे विकसित भारत, G म्हणजे गॅरंटी, फॉर रोजगार, A म्हणजे अँड आजीविका मिशन ग्रामीण. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण हे मनरेगाचे नवीन नाव आहे. भारतीय जनता पार्टीचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? तर कमेंट करा. तर बघा मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहे नितीन नवीन. नितीन नवीन हे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोबाईल ऍपच्या माध्यमातून घरोघरी सेवा व वस्तू पोहोचविणाऱ्या उदाहरणार्थ स्विगी, झोमॅटो कामगार वर्गाला काय म्हणतात? तर सांगा. बघा, मोबाईल ऍपच्या माध्यमातून घरोघरी सेवा व वस्तू पोहोचवणाऱ्या उदाहरणार्थ स्विगी, झोमॅटो, फ्लिपकार्ट, अमेझॉन जेवढे हे आहे ई कॉमर्स कंपन्या, ते यामध्ये जे डिलिव्हरी बॉय असतात त्यांना काय म्हणतात? गिग वर्कर्स. या कामगार वर्गांना काय म्हणतात? गिग वर्कर्स. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करत चला, आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघतात.